नमस्कार, मी अजय केदार. तुम्ही पाहताय अजय केदार ब्लॉगर. तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ. आज आपण आलो आहोत सोरटेश्वर सोमनाथ या ठिकाणी. आपण आता दर्शनाला चाललोय, दर्शन घेऊन येऊ. सोरटी सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक मंदिर आहे. सोमनाथ मंदिर, ज्याला सोमनाथ मंदिर किंवा देव पाटण असेही म्हणतात, हे भारतातील गुजरातमधील प्रभास पाटण वेरावळ येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे. हे हिंदूसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आहे आणि शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी ते पहिले मानले जाते. अनेक मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी आणि राज्यकर्त्यांनी वारंवार नाश केल्यानंतर मंदिराची भूतकाळात अनेक वेळा पुनर्बांधणी करण्यात आली. सोमनाथ मंदिराची पहिली आवृत्ती पहिल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीच्या शतकापासून ते 9व्या शतकापर्यंतच्या अंदाजानुसार कधी बांधली गेली हे स्पष्ट नाही. मंदिराचा इतिहास हा इतिहासकारांमधील न सुटलेल्या विवादांचा विषय आहे. सोमनाथ मंदिराच्या 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला वसाहती काळातील इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञांनी सक्रियपणे अभ्यास केला होता, जेव्हा त्याचे अवशेष इस्लामिक मशिदीत रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेत ऐतिहासिक हिंदू मंदिराचे चित्रण करतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते अवशेष पाडण्यात आले आणि सध्याचे सोमनाथ मंदिर हिंदू मंदिर वास्तुकलेच्या मारू गुर्जरा शैलीमध्ये पुनर्बांधणी करण्यात आले. भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार समकालीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी सुरू झाली आणि मे 1951 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर पूर्ण झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री सोमनाथ मंदिर ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सध्याचे मंदिर मारू गुर्जरा वास्तुशास्त्राचे, ज्याला चौलुक्य किंवा सोलंकी शैली असेही म्हणतात. यात कैलास महामेरू प्रसाद फार्म आहे आणि गुजरातच्या मुख्य गवंडीपैकी एक असलेल्या सोमपुरा सलाडचे कौशल्य प्रतिबिंबित करते. नवीन सोमनाथ मंदिराचे शिल्पकार प्रभांश शंकरभाई ओघडभाई सोमपुरा होते, ज्यांनी 1940च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1950च्या दशकाच्या सुरुवातीस जुन्या पुनर्प्राप्त करण्यायोग्य भागांना नवीन डिझाईनसह पुनर्प्राप्त आणि एकत्रित करण्याचे काम केले. नवीन सोमनाथ मंदिर अतिशय गुंतागुंतीचे कोरीव काम केलेले आहे. 2 लेव्हल मंदिर आणि खांब असलेला मंडप आणि 212 रिलीफ पॅनल्स. मंदिराचा शिखारा किंवा मुख्य शिखर गर्भगृहाच्या वर 15 मीटर म्हणजे 49 फूट उंचीवर आहे आणि त्याच्या शीर्षस्थानी 8.2 मीटर उंच ध्वज खांब. महाराष्ट्रामध्ये तर आपण फार म्हणत असतो गुजरातची जिलेबी ढोकळा प्रसिद्ध आहे, पण इकडे गुजरातमध्ये आलं तर इकडे काही दुकानात सापडत नाही. पण चला, एक सापडलंय. या ठिकाणी आपण ढोकळा आणि जिलेबी घेतलेली आहे. बघूया आपण त्याची टेस्ट. आता तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की सोमनाथ ट्रस्ट ही लीलावती डायनिंग हॉल. या ठिकाणी तुम्हाला राहण्याची सोय तसेच जेवणाची सुविधा आहे. 70 रुपयामध्ये गुजराती थाळी आहे, जी तुम्हाला अनलिमिटेड आहे. तुम्ही या ठिकाणी जर मुक्कामी आलात तर नक्कीच या ठिकाणी राहून तुम्ही या प्रसादाचा लाभ घेऊ शकता. आनंद कुमार स्वामी कला आणि स्थापत्यशास्त्रांचे इतिहासकार यांच्या मते पूर्वीचे सोमनाथ मंदिराचे अवशेष सोलंकी शैलीचे होते, जे भारतातील पाश्चात्य प्रदेशात आढळणाऱ्या वेसारा कल्पनांनी प्रेरित नागर वास्तुकला आहे. सोमनाथ प्रभास तीर्थ हे हिंदूंसाठी आदरणीय तीर्थस्थानांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील स्थळांपैकी ब्राह्मी लिपीतील शिलालेखांमध्ये आढळणारी ही प्रसिद्ध प्रभास स्थळ आहे. कालिदासाच्या काव्यात त्याचा उल्लेख आढळतो. नवीन मंदिर द्वारकेसह गुजरातमधील सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे.
गीर राष्ट्रीय उद्यान. गीर वन राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य यांना सासन गीर म्हणून ओळखले जाते. हे भारताच्या गुजरातच्या राज्यामधल्या तलाला तालुक्यातील वन आणि वन्यजीव अभयारण्य आहे. हे ठिकाण सोमनाथ मंदिराच्या ईशान्येला 43 किलोमीटरवर, जुनागडपासून 65 किलोमीटरवर व अमरेलीच्या नैऋत्याला 60 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही पाहताय आपण गीर अभयारण्यामध्ये आलेलो आहोत. आतमध्ये सफारी करणार आहोत. गीर अभयारण्य गुजरात. चला. हे कोठेवाड गीर या वाळवंटी जंगलाचा भाग आहे. या जंगलाला 1995 साली अभयारण्याचा दर्जा मिळाला. याचे क्षेत्रफळ सुमारे 1412 चौरस किलोमीटर असून पैकी 258 चौरस किलोमीटर पूर्णतः राष्ट्रीय उद्यान व 1153 चौरस किलोमीटर वन्यजीव अभयारण्य म्हणून संबंधित आहे. 19व्या शतकाला भारतातील संस्थानी राजवटीत जुनागडच्या नवाबांकडून ब्रिटिश उपनियमांना शिकारीसाठी या जंगलात आमंत्रित केले जातात. आपण या ठिकाणी गीर इंटरप्रिटेशन झोन तुम्ही पाहताय माझ्या पाठीमागे. येथे पोहोचलो. इथे ओपन जिप्स्या वगैरे आहेत. आपल्याला ज्या या जंगलामधून फिरवतात. कसं आहे म्हणजे वाघ सिंह वगैरे फिरत असतात जंगलात. उभे कोणी झडप घालू नये म्हणून या बंद जिप्सीमधून आपल्याला फिरवत असतात. आणि ह्या तुम्ही माझ्या पाठीमागे पाहता इकडे ओपन जिप्सी. या आपल्याला बाहेरून जंगलामध्ये फिरण्यासाठी आहेत. आपण आज जाणार आहोत. आता इथे या ठिकाणी गीर इंटरप्रिटेशन झोन एकतर ऑनलाईन बुकिंग होते, नाही तर इथे एक 11 वाजता असतं आणि 3 वाजता. आता 11 वाजून गेले त्यामुळे आपण 3च्या सफारीला येणार आहोत. त्याआधी जेवण करायला जाऊया या ठिकाणी. 19व्या शतकाच्या शेवटी भारताला केवळ सुमारे 1 डझन आशियाई सिंह शिल्लक राहिले. हे सर्व गीर जंगलामध्ये होते. आज 2022 आणि 23 जिथे आशियाई सिंह जन्माला येतात असे गीर हे आशियातील एकमेव क्षेत्र आहे. ते आशियाच्या सर्वात संरक्षित प्रजातीमुळे हे एक महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र मानले जाते. सरकारच्या वन विभागाचे, वन्यजीवांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या संगरांच्या संरक्षणाखाली असलेले गीर हे पर्यावरणासाठीचे संरक्षित क्षेत्र आहे. तथापि गिरियारो येथे शेर लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्यामुळे ब्रिटिश व्हिक्टरने त्यांचे लक्ष आशियातील सिंहावर आणून दिले. हे अभयारण्य गुजरातच्या पर्यावरणीय संसाधनांचे रत्न आहे. त्यांचे पुत्र नवाब मोहम्मद खान तिसरे नंतर शेफ संरक्षण ज्याच्या लोकसंख्या ट्रॉफी शिकारसाठी वध करून फक्त 20 प्लेमिटेटेड करण्यात मदत. 14व्या एशियाटिक शेर जनगणना 2015 हे 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती. 2015 लोकसंख्या 523. 2000 मध्ये मागील जनगणनेच्या तुलनेत 27% वाढली. 2010 411 आणि 2005 359 एवढी लोकसंख्या होती. जुनागड जिल्ह्याची सिंहांची संख्या 268, गीर सोमनाथ जिल्ह्यात 44, अमरेली जिल्ह्यामध्ये 174, भाऊगर जिल्ह्यात 37 इतकी आहे. 201 महिला आणि 213 तरुण. माझ्या पाठीमागे पाहता तुम्ही या बसेस. याच बसेसमधून आपण आता जंगल सवारी करणार आहोत.
जंगल सफारी चालू आहे आणि मजा येते एकदम. आता आपण सिंह पाहिला, हरिण पाहिली, नीलगाय पाहिली. ओके, आता अजून पुढे पाहणारच आहोत. चला. मोती घोडा. about to turn it on. Turn it. We about to turn it on. Turn it. We about to turn it on. 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 We about to turn it on. Go, 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 go. We about to turn it on. Turn it on.
turn it on. Turn it on. ह्या आपल्या जंगल सवारीचा शेवटचा पॉईंट होता. आपण सगळ्यांनी पाहिलंय आणि पाहताय, आपण सगळे एन्जॉय करतोय. About to turn it on. Turn it. We about to turn it on.